स्विंग ट्रेडिंग शिकण्याची जेव्हा सुरुवात मी केली, तर त्याचं पहिलं वर्ष जे आहे, ते पहिलं वर्ष खूप जास्त महत्त्वाचं होतं. कारण जेव्हा कोणीही, प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपलं कुठलीही ट्रेडिंग जर्नी सुरू करतो, तर त्या प्रत्येकाला असं वाटतं, की बाबा मी जर ट्रेडिंग सुरू केली, तर मी 1 ते 3 महिन्यामध्ये स्विंग ट्रेडिंग शिकून घेईल आणि त्याच्यानंतर मग माझं लगेच मी ट्रेडिंगमधून पैसे कमवायला सुरू करेन. जर तुम्ही हा विचार करून तुमच्या स्विंग ट्रेडिंगची जर्नी सुरू करताय, तर तुम्हाला याच्यापुढे नक्कीच निराशा बघायला भेटणार आहे. पहिलं वर्ष माझ्यासाठी तरी खूप जास्त कठीण होतं. काहीतरी नवीन गोष्ट शिकवणारं होतं. खरं सांगायचं तर जवळ-जवळ मी स्विंग ट्रेडिंग जी आहे ती सोडली होती. पण माझं आधीपासूनच आहे, की जी गोष्ट मी शिकायला घेतली, ती जोपर्यंत मी शिकून जात नाही किंवा जी गोष्ट ती मी कंप्लीट करून देत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीला मी अर्ध्यात सोडत नाही. हे माझा मोटिव्ह पहिल्यापासूनच आहे. आणि तेच मी या गोष्टीवर ठाम राहिलो आणि जर मी नसतो राहिलो, तर आज ज्या ठिकाणी मी पोहोचलोय, तिथपर्यंत कदाचित मी पोहोचलोच नसतो. आपण सगळे जेव्हा स्विंग ट्रेडिंगची सुरुवात करतो ना, आपली अपेक्षा असते, की बाबा आपल्याला लवकरात लवकर इथून चांगली अर्निंग जी आहे ती सुरू करायची आहे. खरं तर स्विंग ट्रेडिंग जर तुम्ही सुरू करताय किंवा शिकताय, तर माझं तुम्हा सगळ्यांना एक म्हणणं असेल, की रिझल्ट तुम्ही तिथून अर्निंग कराल, ह्याच्यापेक्षा तुम्ही तिथून किती जास्त शिकाल, याच्यावर जर तुम्ही फोकस दिला, तर तुम्हाला हा 1 वर्ष तर ठीक आहे, की तुम्ही शिकण्यामध्ये घालवताय. पण ह्याच्या पुढचे जे वर्ष आहे, तो प्रत्येक वर्ष तुम्हाला रिझल्ट म्हणून तुमच्या समोर येईल. जेव्हा तुम्ही ही स्विंग ट्रेडिंगची जर्नी सुरू करताय, तुम्हाला बरेच लोकं असे मिळतील, की स्विंग ट्रेडिंग एक सट्टा आहे किंवा ट्रेडिंग एक सट्टा आहे. ट्रेडिंगमध्ये खूप लोकांनी लॉस केलाय. ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग करून कोणाचंही भलं झालेलं नाहीये. ट्रेडिंग तू करूच शकणार नाही. तुझ्याने होणारच नाही. तुझ्यासाठी हे स्विंग ट्रेडिंग नाहीच आहे किंवा ट्रेडिंग ही गोष्ट तुझ्यासाठी नाहीच आहे. असे खूप लोकं तुम्हाला बोलणारे येतील. जेव्हा-जेव्हा तुम्ही लॉस कराल, तेव्हा-तेव्हा तुम्हाला टोमणे मारणारे येतील. मी हे सगळं ऐकत असताना 3 चुका केल्या. सगळ्यात पहिली गोष्ट तर ते जे लोकं मला ज्या-ज्या गोष्टी बोलले, त्या मी स्वतःला इफेक्ट करून घेतल्या. पहिले तर तुम्हाला हे नाही करायचंय. कोणी ऐकत असतील, या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं, जसं मी आत्ता करतोय. आता मला त्याचा अनुभव आला. आता मला त्याची प्रॅक्टिस झाली. आता मी त्याच्यामध्ये खूपच चांगलं होऊन गेलोय, की मला जर कोणी माझ्या गोष्टींमध्ये जर मला कोणी अक्कल देत असेल, तर बाबा नमस्कार, जय श्रीराम. मी माझं काय आहे, ते मी माझं स्वतः बघून घेईल. पहिल्या वर्षामध्ये मला एक गोष्ट कळली, की मोटिव्हेशन हे टेम्पररी असतं आणि डिसिप्लिन जे आहे ते पर्मनंट असतं. मोटिव्हेशन जे आहे ते काही दिवसासाठी असतं फक्त, की बाबा मोटिव्हेशन आलं आणि तिथून आपण काहीतरी चांगली 2-4 दिवसासाठी गोष्टी करून घेतल्या आणि मग ते मोटिव्हेशन कमी झालं, की मग जे काही पण करायला घेतोय, ते आपण करायचं बंद केलं. दुसरी गोष्ट डिसिप्लिन. डिसिप्लिन जर तुमच्यामध्ये असेल, तर तुम्ही थोडं-थोडं का असेना, जर त्या गोष्टीला वेळ दिला, तर तुम्ही थोडं-थोडं करून त्याचा जो शेवट आहे, त्या शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचू शकाल. आजचीच गोष्ट सांगतो. आज माझा हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा जराही मूड नाही होता. मला जराही माझं असं मन होत नाही होतं, की मी व्हिडिओ रेकॉर्ड करू. पण शेवटी मी काय केलं, थोडासा बसलो, एक कॉफी प्यालो, थंड पाण्याने तोंड धुतलं आणि येऊन मी आता इथे बसलोय आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. तुम्हाला एक रिअलिस्टिक गोष्ट सांगतो, जी बरेच लोकं बोलण्यासाठी टाळतात पण आणि सांगतही नाही. ती म्हणजे की असेही दिवस येतील, की तुम्ही असे बसलेले असाल. तुम्ही विचार कराल, की यार मी जी ही गोष्ट करतोय, मी ही बरोबर करतोय का? तुम्हाला असंही होईल, की माझ्यासाठी स्विंग ट्रेडिंग नाहीये का? की ट्रेडिंग माझ्यासाठी नाहीये का? किंवा मग माझा भाऊ, माझा मित्र किंवा माझ्या परिवारातले लोकं जे मला सांगताय, की हे तुझ्याने होणार नाही, तर ते खरंच आहे का? आणि त्यावेळेस असं होईल, की तुमची स्वतःची थोडी-थोडी प्रोग्रेस असेल, जी होते, पण ती तुम्हाला दिसणार नाही. सेल्फ डाऊट व्हायला लागेल, की बाबा मी जे काही पण करतोय, ते खरंच बरोबर करतोय की नाही? की मला ते जमतंय की नाही? तुम्ही ते बरोबर करताय की नाही? हे सांगण्यासाठी तुमच्यासोबत कोणी नसेल. तुम्ही एकटे पडाल. तेव्हा तुम्हाला असं वाटेल, की बाबा हे जे आहे आपण बंद करून काहीतरी वेगळी गोष्ट करायला पाहिजे. या व्हिडिओने जर तुम्हाला फायदा झाला असेल तर कमेंट करा. मी हार मानणार नाही. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जा. काय प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये विचारू शकता. ट्रेडिंगची सुरुवात जर अजून तुम्ही केली नसेल तर ही माझ्या स्टॉक सिलेक्शन प्रोसेसची एक सीरीज आहे छोटीशी. ती सीरीज जाऊन तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस सांगितली आहे. तर भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्री महाकाल.